तर ताई, तुम्ही मागच्या पॉडकास्टमध्ये एकदा सांगितलं होतं की शंकर महाराजांनी कुठे मामांना वणीला जायला सांगितला होता. तर त्याबद्दल अजून थोडी माहिती तुम्ही सांगू शकाल का, की त्याच्यामागे काय रहस्य होतं, काय त्यांना सुचवायचं होतं, त्याच्याबद्दल काही सांगा ना. तर ज्यावेळेस आनंदराव कुटेंना महाराज म्हणाले की अरे जशी तुझी कुलस्वामिनी तुळजा भवानीला जातोस तर एकदा जाऊया ना आपण वणीच्या देवीला. तर त्यांनी आज्ञा केली म्हणून कुटेंनी कुठलाही प्रश्न न करता घरी गाडी असल्यामुळे सर्वांना कुटुंबाला घेऊन, त्यावेळेस त्यांच्या 2 बहिणी त्यांच्याच घरी राहत होत्या, हिराबाई आणि कमळा, तर त्या दोघींनाही घेतलं सोबत आणि सगळेजण वणीला गेले. त्यावेळेस महाराजांनी लीला केलीच होती. कुटेंच्या खांद्यावर बसून ते वणीच्या वरती गाभाऱ्यापर्यंत पोहोचले आणि कुटुंबांना, मुलांना आणि बहिणींना घेऊन ते तिथं पोहोचल्यावर त्यांना परत विचारलं त्या घरातल्या लोकांनी की अरे तुम्हाला जड नाही वाटलं बाबांना वरती आणलं तर. त्यावेळेस महाराज कुटे म्हणाले की महाराज म्हणजे माझ्यासाठी चुरमुऱ्याचं पोतं होतं, एकदम हलकं हलकं वाटलं, मला काही त्रास झाला नाही, जाणवला नाही. आणि त्यावेळेस तर रस्ता सगळा वेडावाकडा होता, पायवाट होती, आता सारखी सुव्यवस्था नव्हती. आणि मग महाराजांनी तिथं गेल्यावर परत लीला केल्या. तिथं दर्शन घेतल्यानंतर महाराजांनी त्या कमळाबाई ज्या होत्या त्यांना तिथे बसवलं आणि त्यांनी स्वतः त्या कमळाबाईंची ओटी भरली खण नारळाने. तो एक किस्सा तिथे घडला. आणि नंतर असं रहस्य उलगडलं की आपण इथं आलो आहोत तर महाराजांचं त्यामागची लीला अशी होती की संसारी माणसांच्या जशा तुळजाभवानी कुलस्वामिनी, रेणुका माता कुलस्वामिनी आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मी कुलस्वामिनी, तशा काहींच्या तुळजाभवानीप्रमाणेच सप्तशृंगी वणीची माता तो कुलस्वामिनी. तर त्या जी सप्तशृंगीची माता आहे ती पूर्ण सृष्टीचं चलनवलन करणारी आदिशक्ती आहे, आदिमाता आहे. आणि तीच माया म्हणून जगामध्ये वावरते. आणि तिचा जो पुरुष आहे तो अदृश्य स्वरूपामध्ये परब्रह्म आहे, जो तिला अदृश्य रूपाने सहकार्य करत असतो. आणि संपूर्ण जगाचं चलनवलन ही माया आदिशक्ती बघत असते, ती करत असते. तर जो आपल्याकडे नवनाथ, महाराष्ट्रामध्ये नवनाथ संप्रदाय जो होऊन गेला, कवी मच्छिंद्रनाथापासून तर शेवटी मीननाथापर्यंत, चौरंगीनाथ वगैरे जे नवनाथ झालेले आहेत, त्या सर्व नाथांचं जननी म्हणून सप्तशृंगी माता आहे. म्हणजे संसारी माणसाच्या जशा कुलस्वामिनी असतात तशा संन्यासी नाथ संप्रदायाच्या त्या कुलस्वामिनी आहेत. म्हणून तिथे मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ सगळे नवनाथ या पद्धतीने आईच्या दर्शनाला येत होते. तिथं त्यांनी तप केलेलं आहे. मच्छिंद्रनाथांनी वणीला तप केलेलं आहे 6-6 महिने. आणि वणीच्या वरती एक पर्वत होता, तिथे एक वृक्ष होता, त्या वृक्षावर सगळे देवदेवता वास करत होते पानांवर, त्या वृक्षावर. आणि त्या प्रत्येक देवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी मच्छिंद्रनाथांनी खूप कठोर तप केलं, 12 वर्ष तप करत होते. आणि त्या प्रत्येक देवतेला 33 देवता तिथं होत्या, त्या प्रत्येक देवतेला प्रसन्न करून शाबरी विद्येसाठी त्यांच्याकडनं आशीर्वाद घेतला. या पद्धतीने त्यांची ती आई गुरु होती त्या ठिकाणी, मच्छिंद्रनाथांची गुरु आदिमाया सप्तशृंगी माता आणि सर्व नवनाथांची ती कुलस्वामिनी होती आणि आहे. आणि त्यामुळे सर्व नाथ संप्रदायाचे संन्यासी वर्ग, अधिकारी वर्ग तिथे आईच्या दर्शनाला आवर्जून जातात. आजही आई तिथे प्रचिती देत असतात. आईचं अस्तित्व अजूनही तिथे आहे. आणि खानदेशातल्या आणि नाशिक जिल्ह्यातल्या खूप लोकांच्या त्या कुलस्वामिनी पण आहेत. आणि महाराजांची पण त्या कुलस्वामिनी होत्या. महाराज एक होते पण त्यात महाराजांच्या त्या कुलस्वामिनी होत्या, म्हणून महाराज तिथे दर्शनाला जात असायचे. आणि कुटेंना वेगळं काहीतरी लाभ करून द्यायचा होता म्हणून कुटेंना महाराज घेऊन गेले. तर कुटेंच्या बहिणींना पण लाभ करून दिला. कमळा म्हणून ज्या होत्या त्यांची ओटी भरली. म्हणजे एकंदरीत हे एक स्त्रीरूप सुद्धा कुलस्वामिनीचंच आहे. म्हणून घरामध्ये स्त्रीकडे चांगल्या नजरेने पाहावं, तिला देवीच्या स्वरूपात आपण पूजन करावं. ती कुठल्याही नात्यात आपल्याबरोबर असली, आई, पत्नी आणि बहीण, भाची, मुलगी, वेगवेगळ्या रूपात स्त्री शक्ती आपल्या समोर येते, तर तिचा नेहमी आदर केला पाहिजे, तिला पूज्य मानलं पाहिजे. म्हणून ही लीला बाबांनी तिथे केली. एक देवी स्वरूप म्हणून तिथं कमळेची ओटी भरली आणि घरातही प्रत्येकाने याचं अनुकरण करावं हा संदेश बाबांनी त्यातनं दिला. त्यानंतर बाबांनी तिथे जो फोटो घेऊन, सप्तशृंगी मातेचा फोटो, महिषासुरमर्दनाचा जो फोटो बाबा स्वतः घेऊन तो कुटेंना आशीर्वाद रूपात दिला, ह्या लीला तिथं घडल्या. आणि त्यातनं
नवनाथ संप्रदायाचा उलगडा कळला की त्यासाठी बाबांनी तिथं न्यायला सांगितलं होतं. आणि मग कुटे घराण्यामध्ये जसं शक्य होईल तसं आम्ही कुलस्वामिनी म्हणून वणीच्या देवीला दर्शनाला जात असतो. तो एक आम्हाला पारंपरिक पायंडा बाबांनी पाडून दिला. आजही आम्ही वणीच्या देवीला जात असतो या पद्धतीने. आणि अजून एक किस्सा तिथं असा घडला होता. बाबांनी ते कार्य तर केलंच नवनाथांचं, आणि नवनाथांनी जे काही केलेलं आहे कवी शाबरी विद्येसाठी, तर ते तुम्हाला नवनाथ पोथीमध्ये विस्तृत वाचायलाही मिळू शकतं. आजकाल ऑडिओ सुद्धा ऐकायला मिळतात. तर सर्व माहिती तुम्हाला त्यातनं मिळेल. खूप अशी नवीन माहिती मिळाली आम्हाला आज. आता जसं तुम्ही सांगितलं, मागच्या पॉडकास्टमध्ये पण बरेच माहिती सांगितलं की शंकर महाराजांचं येणं जाणं इथं होतं. पण एक मुद्दा होता की शंकर महाराज समाधी घेण्याच्या आधी, एक दिवस आधी इथे आले होते, आणि तेव्हा ते म्हणाले होते की जुनं बदलावं लागेल, जुनं नवीन बदलावं लागेल, असं काहीतरी म्हणाले होते. ते असं कोड्यामध्ये काहीतरी बोलले होते. तर ते काय, त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या ना आम्हाला. बाबांनी अशा लीला खूप केल्या होत्या. तर वाड्यामध्ये ज्यावेळेस बाबा आले 10:30 वाजता, ज्या दिवशी त्यांना सप्तमी होती आणि त्यांचा जो कार्यभाग करायचा होता, तर याआधी तुम्हाला कळवलेलीच आहे माहिती की जो वाडा आहे तो स्मशानभूमीवर बांधकाम असल्यामुळे तिथे जे दफन केलेले प्रेतात्मे, त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी ती लीला करायला बाबा आले होते. पण ते बाबांचं रहस्य सामान्यांना कळत नसतं. ते आपण सामान्य नजरेतनं बघत असतो. मग त्या पद्धतीने जो सागर संगीत तिथे स्वयंपाक करायला त्यांनी सुरुवात करायला, तिथे आजींना सांगितलं तुला तर मी आज काहीच करू देणार नाही, तू आराम कर. आणि मग त्यांनी रुद्रकरांच्या पत्नीला प्रेरणा देऊन त्या डायरेक्ट आल्या 11 वाजता. आल्यानंतर रुद्रकरांच्या पत्नीने सामान आलेलं नव्हतं म्हणून त्यांनी शकुंतला नावाची जी मुलगी होती तिला नाव माकू घातलं छान, तिचं सगळं छान आवरून दिलं. ते पण आजींचं काम त्यांनीच केलं. आणि नंतर मग त्यांनी स्वयंपाकाला सुरुवात केली. मसाला करणं, भात वगैरे, त्याच्यानंतर चपात्या भाकरी सगळं त्यांनी केलं. आणि त्या आपलं काम करून बाजूला बसल्या. मग त्यावेळेस महाराजांनी जी लीला केली, संपूर्ण जेवणाचा तो कार्यभाग उरकला. नंतर शेवटचं चरण म्हणजे जेव्हा बाबांनी सर्व वस्त्र काढून दिले, चर्मपादुका दिल्या. आता ते कोडं तर यांना उलगडणारं नव्हतंच. त्यात मी जो उलगडा केलाय तो जो मला प्राप्त झाला महाराजांकडनं तो मी त्यात सांगितला आहे. तर मग त्याच्यामध्ये आता महाराजांनी जर सर्वच तिथं उतरून दिलं होतं तर मग महाराज गेले कसे जाताना? तर महाराजांनी आंतरवस्त्र नेसलेलं होतं फक्त, आणि तो शर्ट घातला होता कुटेंकडनं घेतलेला. त्यावेळेस बाबांनी पुन्हा एक लीला केली. तिथं एका भक्ताला अनुग्रहित केलं, प्रेरणा दिली, आणि त्याला येताना धोतरपान आणि बूट काळ्या रंगाचे घेऊन यायला सांगितलं होतं. आणि मग तो भक्त बरोबर तिथे आला 6 वाजेपर्यंत. आणि मग बाबा म्हणाले की तो आल्यानंतर त्यांनी धोतर दिलं, ते बुटं दिले. मग बाबांनी ते धोतर परिधान केलं, बुटं घातले, आणि आजीला म्हणाले की अगं राधा, मला हे सांगायचं थोडं कट करायला, की ज्यावेळेस त्यांनी कपडे उतरून दिले त्यावेळेस ते राधाबाईंना म्हणाले होते अगं मला जुनं बदलायचंय, नवं सुरू करायचंय. तर ते संदर्भ काही कळलाच नाही. मग ते फोड करून म्हणाले अगं मला बाबूचा शर्ट दे. मग तो किस्सा घडला की शर्ट नाही, हे नाही, ते नाही. मग बाबा म्हणाले अगं राधा तुला अजून एक सांगायचंय. मग त्या म्हणाल्या काय? अगं असं कोणी गेलं ना तर रडायचं नसतं बरं का, रडायचं नाही. काय होतं? मग त्या म्हणाल्या बाबा तुम्ही असं का म्हणतायत, कोणी गेल्यावर रडायचं नाही? मग ते म्हणाले अगं गेलेली व्यक्ती परत येत नसते, पण त्याचा आत्मा असतो ना तो काही मरत नसतो. आणि मग ते जे रडतात ना ते रडण्याचं बघतो मग तो आत्मा, आणि त्या आत्म्याला क्लेश होतात ग. मग त्याला ते खूप दुःख होतं, मग त्याला ते जावंसं वाटत नाही, त्याचा मार्ग मध्ये अडथळे निर्माण होतात. मग त्याला ती शक्ती पकडून ठेवते अदृश्यपणे. त्यामुळे रडायचं नसतं, त्याला शांतपणे निरोप द्यायचा असतो, असं बाबा म्हणाले. मग हा संदेश बाबांनी दिला. पण त्यांना आता हे असं बाबा मला काय सांगता तुम्ही आत्ताच, असं त्यांच्या मनात येऊन गेलं, पण बोलल्या काहीच नाही. आणि मग त्याच्यानंतर एक माणूस आला, तो धोतर घेऊन आला, बुटांचा जोड घेऊन आला. बाबांनी ते धोतर नेसलं आणि राधा चल आता ते मला मटण दे बरं बांधून, डबा दे मला मटणाचा राहिलेला.
मग राधाबाई म्हटल्या, अहो तुम्ही ब्राह्मणाच्या घरी जाणार आहात आणि तिथं मटण कसं काय चालेल नेलेलं? अगं कसलं ब्राह्मण घेऊन बसली, मला मी सांगितलं ते दे, मला मटणाचा डबा बांधून दे. मग आजी उठल्या, त्यांनी तो मटणाचा डबा सगळं उरलं होतं तेवढं सगळं मटण डब्यात भरलं आणि बाबांना दिलं. बाबांनी खाली उतरल्यावर ते आलेले जे व्यक्ती होते, बाबांचं धोतर आणि बुटं घेऊन आलेली, त्याला ते सगळं डबा दिला आणि घरी जायला सांगितलं. म्हणजे बाबांनी त्या दिवसाचा प्रसाद त्या व्यक्तीला सुद्धा दिला आणि त्याची इच्छा पूर्ण केली. आणि त्याला जे काम करायला सांगितलं होतं ते काम बाबांचं त्यांनी केलं. लगेच बाबांनी त्याचं लगेच ऋण तिथं फेडून टाकलं आणि त्याला प्रसाद दिला. इथं बाबांची ही लीला संपते. आणि मग तिथून सायकलीवर बसून ढेकणे मामांकडे कुठे आनंदराव कुटेंनी नेलं. तिथं गेल्यानंतर मग बाबांनी सोडल्यानंतर महाराज संध्याकाळी पोचले होते, रात्र झालेली होती. तर बाबा तिथं गेल्यावर ढेकणे मामा मामींना म्हणाले, आजचा स्वयंपाक मी करणार. म्हणून बाबांनी तिथं पिठलं भात केला आणि सर्वांनी पिठलं भात खाल्लं. आता याच्या मागे असा संदेश होता, आपल्याकडून जर घरातली व्यक्ती गेली तर आपण पिठलं भात करून खातो. ही परंपरा आहे. तुम्ही म्हणजे लक्षात आलं का की आपल्या घरामध्ये असं काही घटना घडली तर आपलं तोंड कडू पडतं. आपलं साग्र संगीत पंचपक्वान्न खाण्याची इच्छा होते का त्यावेळेस? आपण ते करूच शकत नाही, कारण की आपली जवळची व्यक्ती गेलेली असते. आणि मग तेव्हा आपण पिठलं भात खातो. आणि महाराजांना तर समाधी घ्यायची होती, पण कळू तर द्यायचं नव्हतं. आणि समाधी घेतल्यावर दुसऱ्या दिवशी कोणीच अन्न ग्रहण करणार नाही हेही बाबांना माहिती होतं. म्हणून तो कार्यभाग त्यांनी आदल्या दिवशीच कुरकून घेतला. तर त्यांनी स्वतःच पिठलं भात करून सर्वांना घरातल्यांना वाढला, खाल्लं. आणि मग 10 वाजता बाबांनी रूममध्ये गेले देवघरात आणि सांगितलं की मी आवाज देईपर्यंत कोणी आत यायचं नाही. आणि बाबांनी कडी लावली नाही, फक्त दरवाजा लोटून घेतला देवघराचा. आणि मग बाबा तिथे ध्यानस्थ झाले. आणि ध्यानस्थ होऊन त्यांनी धनंजय नाडी, जी शेवटची असते, जिथं प्राण धारण केला जातो, आपलं प्राणायामध्ये जे आहे नाड्या, त्याच्यामधली ती धनंजय नाडी चालू असते. आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं पूर्ण प्राण टाळूमध्ये मस्तकात धारण करून ठेवला. आणि मग पहाटे 4 वाजता त्यांनी आज्ञा दिली, पुढची तयारी करा, असे खणखणीत शब्द त्यांनी काढले. आणि मग मामा ढेकणे मामांनी दरवाजा उघडून आत बघितलं तर त्यांना महाराज समाधिस्थ झालेले दिसले. आणि मग त्यांचा मुलगा संभाजी, त्याला संब्या पण म्हणत होते तेव्हा, ढेकणे मामांचा मुलगा म्हणून संब्या म्हणून त्याला पुकारायचे सगळे जवळचे येणारे सगळे भक्तवर्ग. मग ते कुठे मामांकडे आले आणि त्यांनी निरोप दिला की मामांनी समाधी घेतली. असा तो किस्सा त्यावेळेस घडला या पद्धतीने. आणि मग बाबांनी इतकं छान पद्धतीने सांगितलं होतं प्रत्येकाला, कोणाच्या मनात काय विचार येतील, कोणाला काय वाटेल, सगळ्यांचे शंका निरसन करत करत बाबा शेवटी त्यांनी ते समाधी घेतली. आता जसं तुम्ही सांगितलं महाराजांनी समाधी घेतली, ढेकणे मामांकडे समाधी घेतली. पण जेव्हा महाराजांनी समाधी घेतल्यानंतर कुटे मामांनी हार त्यांना घातला, समाधीवरती हार घातला, तेव्हा आम्ही असं ऐकलं की कुटे मामांना शंकर महाराज हनुमंतासारखे दिसले होते. तर तो काय किस्सा आहे, त्याच्याबद्दल सांगा ना. हा, त्या बाबतीत असं घडलं होतं की सर्व समाधीची व्यवस्था झाल्यानंतर महाराजांचा समाधी देण्यासाठी आतमध्ये समाधीवर त्यांचं देह ठेवण्यात आला. तर सर्वांनी पूजा केली, नमस्कार केला, हार घातले. शेवटी आनंदराव कुटेंनी हार घातला. आणि आनंदराव कुटेंनी हार घालून झाल्या क्षणीच महाराजांनी हनुमंताचं रूप धारण केलं. म्हणजे त्यांचा जो चेहरा आहे तो पूर्ण हनुमंताचा चेहरा त्यांनी दर्शवला आणि सर्वांना हनुमंताचं दर्शन झालं. त्यावेळेस आनंदराव कुटेंना क्लिक झालं, अरे 15 दिवसापूर्वीच बाबांनी आईला सांगितलं होतं तू इथं मारुती स्थापन कर, मी इथेच आहे. म्हणजे ही अशी लीला आहे का बाबांची? मग हे मारुती अवतार आहात तर बाबांचा चिरंजीव अवतार आहे. म्हणजे बाबा गेले नाहीत, बाबा आहेत हे त्यांना जाणवलं. आणि मग त्यांच्या अंतर्मनात आलं की बाबांची आपण 11 मारुती स्थापन करूया. असंही आपल्याला शिरूरला मारुती स्थापन करायचाच आहे. आणि त्यावेळेस मग त्यांनी म्हणजे 11 मारुती स्थापन करण्याचा त्यांच्या मनात विचार आला. आणि नंतर मग तो त्यांनी अस्तित्वात आणला. मग त्यात मठामध्ये मारुती स्थापन केला, शिरूरच्या इथं मारुती स्थापन केला. तुम्हाला ते वर्णन आधी सांगितलंच आहे. ते 11 मारुती हिंग्यांकडनं करून घेतले, हे पण संदर्भ आधी दिलेलाच आहे. आणि त्यांच्या नातवानी धनंजय कुटेंना जेव्हा सांगितलं की माझ्या आजोबांकडनं कडून तुझ्या आजोबांनी असे करून घेतले होते मारुती, पण कुठे स्थापन केले त्याचं काही आम्हाला सांगितलं नव्हतं. तर पुन्हा एकदा सांगते की त्याचंही आम्हाला गुढ माहिती नाहीये. आमच्या समोर जे मारुती आले तेवढंच आम्हाला ज्ञात आहे.
त्यामुळे बाकी त्यांनी गुप्तपणे कुठं स्थापन केले त्याचं काही आमच्याकडं लेखाजोखा नाहीये. बर. आता जसं तुम्ही मागच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं की शंकर महाराजांनी शिरूरच्या मठामध्ये त्यांच्या स्वतःच्या पादुका दिल्या होत्या, तर त्या पादुका अजूनही आहेत का? हो, त्याचे पण छान छान किस्से आहेत. ज्यावेळेस बाबांना जेव्हा लहर यायची, आता कुठे साहेब तर पुण्यात राहत होते, तिकडे सुंदराबाई एकट्या राहत होत्या, मुलींची लग्न झाली, मुलांनी आणि एक लहान मुलगा त्यांचा जो होता दत्तात्रय नावाचा, त्याच्या फॅमिली बरोबर त्या तिथं राहत होते. पण दत्तात्रय पण लष्करात जॉबला असल्यामुळे तेही तिथं नसायचे, ते बॉर्डरवर गेलेले असायचे युद्धासाठी, ते तिकडे असायचे. त्यांची मंडळी आजींजवळ असायची, त्यांचा सांभाळ आजी करत असायच्या. तर त्या सुंदराबाई एकट्या त्यांना वाटू नये आणि त्यांच्या संसारामध्ये त्यांना कुठलेही अडचणी संकट आले तर बाबा ते प्रत्येक क्षणी सोडवत होते आणि त्यांना एक आधार वाटावा म्हणून अधूनमधून बाबा शिरूरला जात होते. तसे बाबा तर शिरूरला 1925 पासूनच येत होते आणि अधूनमधून चक्कर टाकायचे. तर त्यावेळेस 1946 मध्ये आणि 47 मध्ये बाबा सर्व भक्तांना भेटी देत देत जी हिराबाई होती तिच्या सासरी घनवट वस्ती म्हणून लिंपण गाव आहे श्रीगोंदा तालुक्यात, तिथं तिच्या सासरी तिला भेटल्यानंतर मग त्या मार्गे ते शिरूरला आले नगरहून. आणि मग नगरहून शिरूरला आल्यावर त्यांनी आजींना गप्पा गोष्टी करताना सांगितलं. तर तिथं एक घटना आणि लीला अशी केली, तर बाबा येत असताना त्यांनी येताना शिवाजी महाराजांचा फोटो घेऊन आले. शिवाजी महाराजांचा फोटो घेऊन आले आणि त्यांनी स्वतःच्या हाताने तिथं स्थापना केली शिवाजी महाराजांच्या फोटोची. तर आमच्या आजी अचंबित झाल्या, आता बाबा हे काय नवीनच करतायत. मग त्यांनी विचारलं, हे काय बाबा, हा फोटो कशासाठी आणला? अगो हे मराठ्याचं घर आहे, मराठ्याच्या घराचं भूषण म्हणून शिवाजी महाराजांचा फोटो हा लावलाच पाहिजे. म्हणजे त्यातनं त्यांनी हा संदेश दिला की प्रत्येक मराठा माणसाने आपल्या घरामध्ये शिवाजी महाराजांना फोटो स्वरूपामध्ये आपल्या घरात जागा दिली पाहिजे आणि त्यांच्याकडे बघून आपलं मराठ्यांचं जे वर्चस्व होतं, जे जो यवन समाज होता त्यांची आठवण करून देतं. नाहीतर आज आपण हिंदू राहिलो नसतो ना. आपल्याला हिंदू म्हणून कोणी ठेवलंय आज, तर जी हस्ती आहे तर त्याचं पूजन झालं पाहिजे. म्हणून प्रत्येक मराठ्यांनी घरामध्ये त्यांचा फोटो ठेवून, तेवढंच नाही तर येणाऱ्या पुढच्या पिढ्या त्या फोटोकडे बघून घडवल्या गेल्या पाहिजे. काय शहाणी मराठ्यांची, तर प्रत्येक घरात येणारं अपत्य हे शिवाजी सारखंच असलं पाहिजे, हा संदेश त्यांनी नकळतपणे देऊन गेले. आणि मग त्यावेळेस आजींच्या मनात आलं सुंदराबाईंच्या की बाबा तुम्ही आता परत कधी येणार. त्यांना ते आजींनी सगळं दिलं, नाश्ता पाणी सगळं झाल्यावर बाबा निघताना, अगं काळजी करू नको, मी इथंच आहे, तू मारुती स्थापन कर. म्हणजे कळत न कळत 15 दिवस आधी समाधी घ्यायच्या इनडायरेक्टली सुंदराबाईंना त्यांनी संकेत दिले की मी अखंड तुझ्या सोबत आहे, मी कुठं जातच नाहीये. म्हणजे ती हिंद दिली, मी चिरंजीव आहे, मी मारुती आहे, तू मारुती स्थापन केला म्हणजे मी तुझ्या सोबतच आहे, म्हणजे मला पुन्हा जाण्या येण्याचा प्रश्नच येत नाही. पण ते सगळे कोड्यात होतं, ते काही उलगडलं नाही. आणि मग त्याचं आकलन कुठेंना त्या मारुती दर्शनामध्ये घडलं. आणि त्यावेळेस मग बाबांनी, थांब तुला मी आशीर्वाद रूपी ह्या पादुका देऊन जातो. आणि मग महाराजांनी त्या पादुका तिथं त्यांना दिल्या, ह्या तू पूजन कर. आणि मग बाबा तिथून निघून गेले. आणि मग त्या पूजनामध्ये सुंदराबाईंनी ठेवल्या, त्यांच्या कर्माचं जन्माचं सर्व सार्थक झालं. ते जे कर्मकांड करत येत होत्या, देवपूजा वगैरे तासन तास, तर त्याचं त्यांना फलित म्हणून त्या पादुका त्यांना स्वतःला बाबांनी दिल्या. हे त्यांच्या केलेल्या सर्व सेवेचं फळ त्यांना मिळालं. या पद्धतीने आजही त्या शिरूरला छोट्या स्वरूपात मठ आहे. तिथे श्री रामचंद्र आनंदराव कुटे हे व्यवस्था बघतात. हे श्री आनंदराव कुटेंचे द्वितीय सुपुत्र आज तिथं ते असतात आणि तिथं त्या सेवा करतात पादुकांची आणि मारुतीची. त्या हनुमंताचं जे स्थापन केलं ती मूर्ती पण आहे अजून. आनंदराव कुटेंनी तिथे जे मारुती स्थापन केला शिरूरमध्ये, तर तो बालभावातला मारुती आहे. त्याचे 3 रूप प्रगट होता. सकाळी बालभावात त्यांचा चेहरा दिसतो, दुपारी तरुण व्यक्तीचा चेहरा दिसतो, संध्याकाळी वृद्ध अवस्थेत असलेल्या व्यक्तीचा चेहरा दिसतो. आणि तो मारुती इच्छापूर्ती म्हणून मारुती आहे, तशी ख्याती आहे. तिथं तुम्ही जी इच्छा व्यक्त कराल ती तो मारुती पूर्ण करतो. असा इच्छा स्वरूपी तो मारुती, इच्छापूर्ती करणारा असा तो शिरूरचा मारुती आहे. आणि अजून अशा घटना घडत गेल्या. आणि मग बाबांनी जे गुरुपौर्णिमेला घटना घडवली होती
की नॉनव्हेज करू नये, पूर्ण वर्णाचं करावा. त्यावेळेस त्यांनी अशी लीला केली होती की एक चप्पल त्यांनी शिरूरच्या घरात ठेवली होती आणि एक चप्पल ते अक्कलकोव्याला घेऊन गेले. आणि आपण घरातल्या माणसांचं कसं चपलांची जोड बघतो, त्यावेळेस पूर्वी कसं बाहेर घराच्या बाहेर अंगणात चपला काढल्या जायच्या. तर मग घरातल्यांनी विचारलं का रे, म्हणजे बाबांना म्हणाले की तुझी एक चप्पल कुठे गेली शंकर? तर मग ते म्हणाले तुम्ही जाऊन बघा शिरूरला, कुट्यांच्या घरात राहिली, मी तिथं गेलो होतो रात्री. आणि ती घटना सत्य वाटावी म्हणून ते बाबांनी लीला केली होती. खरंच मग त्यांचे बंधू आले आणि त्यांनी येऊन कुट्यांना विचारलं की इथं बाबा येऊन गेले का, महाराज येऊन गेले का? तर मग कुट्यांनी सांगितलं, म्हणजे आईसाहेबांनी सांगितलं आनंदराव कुट्यांनी की हो येऊन गेले, ही काही एक चप्पल त्यांची इथंच राहिली, विसरले ते. आणि मग ती चप्पल घेऊन ते अक्कलकोव्याला गेले त्यांचे बंधू. अशी ती घटना, असं ते कनेक्शन होतं अक्कलकोवा आणि शिरूरच्या घराचं. आणि अजून एक किस्सा सांगायचा आहे समाधी नंतरचा. महाराजांनी समाधी घेतल्यानंतर जे समाधीला जाण्याआधी जे वस्त्र दिले होते कुट्यांकडं, तर त्या वस्त्रांची अशी गंमत झाली की आजींनी ती पेटीत ठेवली होती. आता महाराज खूप मोठे असते हे माहीत नसल्यामुळे त्याची पूजा अर्चा काय होत नव्हती. ते आपली पेटीला जसे आपले कपडे ठेवतो आपण तसं ती पेटीत ठेवून दिलेले होते. आणि मग त्यानंतर समाधी घेतल्यानंतर 15 दिवसांनी महाराजांनी अक्कलकोव्याला त्यांचे बंधू हरिभाऊ यांना स्वप्न दृष्टांत दिला आणि स्वप्नात जाऊन सांगितलं की अरे हरी, तुझ्यासाठी मी कुठे मामांकडे धोतर ठेवलंय, ते प्रसाद रूपाने तुला ते दिलंय, मी ते घेऊन ये तू. आता प्रश्न असा होता, तेव्हा काही मोबाईल प्रकार नव्हता, लँडलाईन प्रकार नव्हता, संभाषण हा प्रकार नव्हता, एक तर तार करणं, एक तर पत्रव्यवहार करणं. आणि विषय असा नाजूक होता की ते स्वप्न दृष्टांत होता आणि स्वप्न दृष्टांत सगळ्यांनाच मान्य होईल असं नसतं. आता ते साशंक होते, मी जरी गेलो, मी जरी स्वप्न सांगितलं, पण कुठे माझ्यावर विश्वास ठेवतील का, ही शंका त्यांच्या मनात येऊन गेली. मग ते काय लगेच आले नाहीत. परत त्यांनी थोडी अळमटळम केली की नको बाबा जायला, विश्वास ठेवणार नाही आपल्यावर, मग उगाच मग एवढ्या लांब जायचं आणि जवळ नाही ना प्रवास, दूरचा प्रवास, 11-12 तासाचा प्रवास. मग परत महाराजांनी सांगितलं स्वप्नात जाऊन, अरे तू गेला नाही, जा ते धोतर घेऊन ये, तुझ्याचसाठी ठेवलंय, देतील ते, जा तू, मी सांगतो त्यांना, असं सांगितलं. आणि मग ते विश्वास निर्माण झाला की नाही आता मी येणारच आपल्याला. मग ते श्री हरिभाऊ हिरे पुण्यात आले आणि मग पुण्यात आल्यानंतर मग ते कुट्यांना भेटले. कुट्यांना भेटल्यावर मग ते म्हणजे बोलले काहीच नाही. आधी तिथं आल्या मग सागर संगीत त्यांचा पाहुणचार वगैरे झाला, सगळं झालं. तर ते म्हणे इथं नको जेवायला, आपण मठात जेवूया. मग हरिभाऊ काही जेवले नाही घरामध्ये. आवरलं, दोघांनी डबा घेतला आणि नैवेद्य दाखवायला जायचेच आनंदराव कुटे रोजच. तर मग डबा भरून आनंदराव कुटे मठात गेले, त्यांना घेऊन सायकलीवर गेले त्यावेळेस. आणि सायकलीवर गेले, मग तिथं हळूच नैवेद्य दाखवल्यावर मग दोघं सागर संगीत तिथं प्रसाद ग्रहण करत होते मठामध्ये. आणि मग त्यावेळेस आनंदराव कुटेंना हळूच विषय काढला हरिभाऊंनी की कुटे मामा जरा एक बोलायचं होतं. मग ती म्हणाली बोला की, काय काम काढलंय ते कळावं म्हणून, मी कुठल्या कामासाठी आले असं तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर मला महाराजांनी स्वप्नात दृष्टांत दिला की अरे जा तिकडे कुटे मामांकडे, रविवार पेठेत तुझ्यासाठी धोतर ठेवलंय, तर ते धोतर तू घेऊन जा घरी प्रसाद म्हणून. तर ते मी घ्यायला आलेलो आहे. तर आता याच्या मागे बघा की त्यांनी घरी का नाही सांगितलं, तिथेच जाऊन का सांगितलं. साधा संदर्भ आहे. आपल्याला जर सत्य घटना बोलायच्या असतात किंवा विश्वास संपादन करायचा असतो तर आपण कोणालाही म्हणतो की तुझ्या डोक्यावर हात ठेवून सांगतो, शपथ घेऊन सांगतो, त्यावेळेस आपण ते खरं मानतो. देवावर हात ठेवून सांगतो, पादुकांवर हात ठेवून सांगतो, हे आपलं इंजंद्र पद्धतीने आपण करतो. तर देवाच्या समाधी पुढे मी बोलतोय म्हणजे मला पडलेलं स्वप्न हे सत्य आहे, मी महाराजांच्या साक्षीने तुला सांगतोय. म्हणजेच आनंदराव कुटेंना शंका येण्याचं कारणच नाही. जी व्यक्ती महाराजांच्या समाधी पुढे ते स्वप्न सांगते आहे त्या अर्थी म्हणजे ते सत्य आहे. इतकं सुंदर त्याच्यात उलगडा कळून आला. आणि कुटेंनी मग कुठलेच प्रश्न विचारले नाही. मग त्यात काय, तू घरी सांगितलं असतं तरी मी तुला दिलंच असतं, कारण की त्यांच्या मनात कधीच असा आडी वगैरे किंवा शंका नसायच्या महाराजांच्या बाबतीत. तर ते म्हणाले काही नाही, तू म्हणाला असता तरी मी तुला दिलंच असतं. मग त्यांना तो अजून विश्वास वाटला की कुठे कशा आहेत. त्यांनी आपला आदर केला, आपल्या स्वप्नाचा सन्मान केला. आणि मग तिथं कुटेंनी
महाराजांची स्वतः व्यवस्थाच बघत होते महाराजांची. मग कुठे त्यांना घरी घेऊन आले, व्यवस्थित त्यांना आहेर करण्याच्या पद्धतीने ते धोतर काढून व्यवस्थित पॅकिंग करून त्यांना ते सुपूर्द केलं. आणि मग श्री हरिभाऊ आनंदाने ते धोतर घेऊन अक्कलकोव्याला गेले. हे सुद्धा आम्हाला हिरे घराण्याचा आणि कुटे घराण्याचा परत एकदा संबंध महाराजांनी जोडून दिला. या पद्धतीने 2-3 प्रसंगात महाराजांनी आमचं त्यांचं नातं जुळवून दिलं की जसं महाराजांना त्यांचं जन्मघर होतं, जन्मगाव होतं, कर्मगाव होतं, जी कर्मभूमी होती त्यांची तितकीच प्रिय होती, अंतापूर जन्मगाव तितकंच प्रिय होतं, तसंच पुण्यामध्ये कुटे घरही त्यांना तेवढंच प्रिय होतं. कुटे घर त्यांना एक स्वतःचं आपलं पणाचा भाव देऊन जात असायचं. म्हणून कुटे घराण्याचे आणि महाराजांचे खूप जुने ऋणानुबंध त्या घराण्याचे आहे, हितसंबंध. म्हणून हिरे कुटुंबाशी खूप जुने हितसंबंध आहेत. आणि आता ते बाबा सगळ्या गोष्टी प्रकाशात आणत आहेत. आम्हालाही फारसं त्यात म्हणजे माहिती नसल्यामुळे एवढा लळा जाणवत नव्हता. पण आता बाबांनी बालपादुका घेऊन पुन्हा रविवार पेठेतल्या घरामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री गुरुदत्त शेळके यांच्या मार्फत पोपटलाल हिरे यांना इथं बोलून त्यांच्या बालपादुकांचं पूजन करून घेतलं मार्गशीर्ष महिन्यातल्या दुर्गाष्टमीला. म्हणजे बाबा हळूहळू परत आमचे वहिवाट चालू करून दिली की हे जुने ऋणानुबंध आहे आणि आता तुम्ही संगतीने परत वाटचाल करा नवीन. असे उलगडे बाबा परत लीला करतायत गुप्त पद्धतीने. आणि त्याचा आकलन आम्हाला काही काही दिवसांनी होतोय की ही लीला का केली असेल बाबांनी, ती लीला का केली असेल बाबांनी. लीला घडते त्यावेळेस नाही काही जाणवत, पण ती घडून गेल्यानंतर जर त्याच्यावर चिंतन केलं, सिंहावलोकन केलं की मग ते उत्तरं मिळतात की त्याच्या मागे वेगळेच रहस्य होते. अशा गोष्टी घडतायत म्हणजे बाबांनी परत आम्हाला दूर गेलेले हिरे कुटुंब आणि कुटे कुटुंब यांचे ऋणानुबंध पुन्हा चालू करून दिले या पद्धतीने. आणि सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातल्या दुर्गाष्टमीपासून सुरू केले. अशी महाराजांची लीला. आणि फार वेगळं रसायन आहे, कधी काय करतील सांगता येत नाही. आणि जे काही घडतं ते त्यांच्याच मर्जीने घडतं, आपल्या मर्जीने कुठलीही गोष्ट घडत नाही. आता त्यांनी श्री गुरुदत्त शेळके जे आहेत त्यांना मध्यस्थी करून आमच्यामध्ये ऋणानुबंध वाढवले आहेत. कालांतराने तुम्हाला तसे किस्से ऐकायला मिळतीलच हळूहळू. नक्कीच. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. खूप अजून नवीन माहिती आम्हाला कळाली आणि कुटे कुटुंबीय आणि हिरे कुटुंबियांबद्दल अजून कसे संबंध होते त्याबद्दल पण बरीच माहिती मिळाली. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा आणि आपल्याला व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. ते स्वामी समर्थ.